नमस्कार, मी पोलीस निरीक्षक अंजली राजपूत, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, जालना पथक। मी आता सध्या उभी आहे फैसलाबाद कॉलनीमध्ये। जालना जिल्ह्यातील अंबड शहरातील ही फैसलाबाद कॉलनी। या ठिकाणी गेल्या 8 महिन्यापूर्वी एक गंभीर घटना घडलेली आहे। अमजद हाजी शेख, आपण त्यांचं घर पाहू शकतो। तर अमजद हाजी शेख यांची एक मुलगी आहे, 3 वर्ष 1 महिना, त्यावेळेला तिचं वय होतं। दिनांक 12 जानेवारी 2025 रोजी ही मुलगी अंदाजे याच वेळेला म्हणजे दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास घरातून जेवण करून खेळण्यासाठी बाहेर आली आणि त्यानंतर ती बेपत्ता झालेली आहे। तर ही फैसलाबाद कॉलनी आपण पाहू शकत आहात। साधारण 20 फूट अंदाजे रोड आहे आणि दोन्ही बाजूला घरं आहेत। ही मुलगी घराच्या समोर दिसत नसल्याचं तिच्या आईच्या लक्षात आलं। तिनं तिचा आजूबाजूला शोध घेतला आणि त्यानंतर तात्काळ तिनं तिच्या वडिलांना अमजद हाजी मनियार यांना त्यांच्या बांगड्याच्या दुकानावरून बोलावलं। अमजद हाजी मनियार यांनी गल्लीमध्ये येऊन मुलीचा शोध घेतला आणि तात्काळ पोलीस स्टेशनला तिची माहिती देऊन पोलिसांसहित नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि गल्लीतील आजूबाजूचे सगळे लोक यांनी याच्या मुलीचा शोध घेतलेला आहे। गेले 8 महिन्यांपेक्षाही जास्त कालावधी या घटनेला उलटून गेलेला आहे। प्रथमतः अंबड पोलीस ठाणे यांनी सखोल तपास या गुन्ह्याचा केलेला आहे आणि त्यानंतर फिर्यादी अमजद शेख यांच्या विनंतीप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी सुद्धा या गुन्ह्याचा सखोल तपास केलेला आहे। आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळी पथकं पाठवून वेगवेगळ्या पैलूंचा अभ्यास करून या गुन्ह्याचा उलगडा करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे, परंतु या मुलीविषयी अद्याप पावेतो कोणतीही माहिती मिळून आलेली नाही। फिर्यादी अमजद शेख यांच्याच विनंतीवरून या गुन्ह्याचा पुढील तपास हा राज्य गुन्हे अन्वेषण विभाग आमच्याकडे आलेला आहे। तर आता इथून यापुढे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीनं मी अंजली राजपूत आणि माझे सहकारी या गुन्ह्याचा तपास आम्ही करत आहोत। तर माझी विनंती आहे आपल्या सर्व नागरिकांना, ह्या चिमुकलीचा शोध घेण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करावेत। आम्ही वर्तमानपत्रांमध्ये याविषयी माहिती दिलेली आहे, पत्रकं छापण्यात आलेली आहेत, न्यूजपेपरवर, व्हॉट्सअप ग्रुपद्वारे आम्ही या मुलीविषयीची माहिती पसरवत आहोत। जो कोणी व्यक्ती आम्हाला या मुलीविषयी थोडीशी देखील माहिती देऊ शकेल, या मुलीच्या बेपत्ता होण्याचा उलगडा होण्याकरिता जो कोणीही व्यक्ती थोडी देखील माहिती पुरवेल, त्या व्यक्तीचं नाव त्याच्या विनंतीप्रमाणे गुप्त ठेवण्यात येईल आणि त्या व्यक्तीला अपर पोलीस महासंचालक माननीय श्री सुनील रामानंद सर, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग पुणे यांच्याकडनं 1 लाख रुपयाचं रोख बक्षीस देखील जाहीर करण्यात आलेलं आहे। हे शासनाकडनं बक्षीस आहे आणि सामाजिक कार्यकर्ते इन्शाअल्लाह ग्रुप यांच्याकडून देखील 1,01,000 रुपयाचं बक्षीस या मुलीची माहिती देणाऱ्यासाठी ठेवण्यात आलेलं आहे। तर आपण बघू शकता की मी